बघा कसला सरप्राईज भेटला मला। यो काय आला तो पोरगा माझा आणि नवरा पप्पा मला बोलतात 11 वाजताची बस आहे। ये बा हीच तर मोठी सरप्राईज आहे। मला दे। हा देतो दे। मज्जा केली तर खूप आनंद झाला मला, खूप आनंद झाला। असं मस्त सरप्राईज दिला ना पप्पानी। गौरांशनी पण नाही सांगितलं ना मला। बस मध्ये बसले हा एवढा मस्त सरप्राईज भेटला मला। तर इकडं माझं जेवण सुद्धा झालेलं आहे। डाळ, याच्यात भात, याची भेंड्याची भाजी, इथे सकाळी बनवलेला थोडासा उपमा राहिलाय। बघ नाही आमच्या झाडावरचे आंबे बघा मस्त पिशवी भरून आंबे आलेत पहिल्यांदा। हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना। आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। तर इकडं उपमा, आज सुद्धा उपमाच बनवलेला आहे। उपमा आणि चहा मस्त लागलेला। उपमा छान वाटतो मला, कांदे पोहेपेक्षा उपमा छान वाटतो खायला। तर ते बनवलं, चहा एका साईडला बनवला, एका साईडला बनवून घेतलं पोहे। आणि जेवणाला बनवणार आहे डाळ भात आणि भेंड्याची भाजी। भेंडी आणलेली मी त्या दिवशी, तर ते बनवून घेते। बघू आज येतात की नाही हे बोललेले तर खरे की येणार आहे। बघू आंबे, मी बोलले आंबे घेऊन या कारण झाडावर मस्त आंबे आलेले। आता येतील तेव्हा समजेल कसं काय आहे ते। आणि गौरांश किती नाटके करतो यायला, कारण 2-3 दिवस एवढा रमला ना तो तिकडं काही सांगू शकत नाही। तर आता टी व्ही लावले, जरा बसते, नाश्ता करते आरामशीर आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते। कामं काय अशी जास्त नाही आहेत, कपडे पण थोडेसे जातात, ये आल्यावर होतील ते बघूया। आणि बघू पुढं काय काय होते ते ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। आणि आवडल्यास तर लाईकसुद्धा करा। माझं जेवण सुद्धा झालेलं आहे। डाळ, याच्यात भात, याची भेंड्याची भाजी, इथे सकाळी बनवलेला थोडासा उपमा राहिलाय। वाजलेत 11:05 आणि हे जर साफ करायला घेतलंय कारण मलाच कसं तरीच वाटतंय हे बघून। आणि कपाटावरती खूपच मेसी झालंय, त्याच्यामुळं बोललो अगदी साफ करते, जेवढं होईल तेवढं साफ करेल। टाईम आहे माझ्याकडं, 11च वाजलेत आता, म्हणून मग थोडंफार साफ करायला घेतले। बोललो होऊ दे स्वच्छता रूमला, यांना पुढच्या महिन्यात कलर मारायला लावेल ना, तेव्हा इथं पण मारायला लावेल, जरा छान दिसायला। भिंतीसुद्धा एकदम विचित्रात दिसायला लागल्यात आणि धूळ जमते ना त्या भिंतींवर, तर त्याच्यामुळे जास्तच खराब होतात। तर हे सगळं जरा धूळ वगैरे साफ करते। मेन म्हणजे हे कपाटावरचं, म्हणून त्यासाठी मी खुर्ची आणले। स्टूलवर नाही उभं राहणार, खुर्चीवरच उभं राहणार, सेफली सगळं करणार, एका साईडला लावून घेणार, जास्त पसारा नको दिसायला। बघूया कसं होते, किती साफ केलं तरी जसंच्या तसंच होतं ते, तरी पण साफ करणं हे माझं कर्तव्य। चला साफ करून घेते पटकन। चला वाजलेत 12:30, 10 मिनटं बाकी आहेत आणि सगळं झालेलं आहे वरचं क्लिअर। आणि इकडचं क्लिअर केलं, इकडचा पेपर बदलला,
बाकी सगळं धूळ वगैरे काढून झाले. एवढं काही तुम्हाला दिसणार नाही, पण केलेलं आहे मी साफ. मेन म्हणजे वरचा जरा पसारा कमी दिसतोय असं. तर जेमतेम मला तरी पण अर्धा एक तास गेला आणि जस्ट आता मी केस विंचारली आणि पावडर लावले आता जस्ट. आता मी जेवण घेते. आता लागली मला भूक डेंजरवाली. तर जेवते आणि मग यांना फोन करते. इथं बघ. तर इथं घेतलेले आम्ही लादी पुसायला, कारण टाईम होता माझ्याकडं, काय नव्हतं, गौरांश पण नाही काय नाही, म्हणून मग मी लादी पुसायला घेतली. आणि उद्या मला जायचं आहे लवकर हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी काढायला. त्याच्यामुळं बोललो उद्या पुसता येणार नाही, म्हणून मग आजच मी सगळी लादी पुसून घेतली. उद्याचं एक टेन्शन माझं कमी झालं. बघा कसला सरप्राईज भेटला मला. यो काय आला तो पोरगा माझा आणि नवरा पप्पा. मला बोलतात 11 वाजताची बस आहे. ये बा हीच तर मोठी सरप्राईज आहे. शेंबड्या इकडे ये. कसा बोलतो तुला इकडे ये, तू मारच खातोय. मी बोललो सारखे कट का करतात फोन. मग इथं होते तुम्ही स्टेशनला. आता ना हा आता डॉक्टरच्या गल्लीत घुसला पळत कुठे गेला. मी बोलते बस मध्ये पकडा त्याला. ए वांडरी नको बाबा, मी जेवलंय. मला तरी खाऊन दे, मी तर काय नाही खाल्लं. जावा खावा. खाऊन दे आरामशीर. आलो तर काय रे, पहिल्यांदा एवढा भारी सरप्राईज भेटलाय मला. जीव खालीवर सरप्राईज कसा. गेले का असं वाटतं त्यांना की मी सांगावं आज येणार आहे नी का, म्हणजे काय होतात तो परवा येणार आहे नी आज येतो. मला समजलेलं. या टायमाला बोललो मी 11 वाजता बसणार गाडीत, मग याच्यात बसमध्ये, आणि मग 5 वाजता पोचणार म्हणले. सकाळी 5 वाजता पोचणार म्हणले. कुठं आहे तो? बाहेर गेला. पाठव जर मला दे. हा देतो. दे. मज्जा केली तर खूप आनंद झाला. मला खूप आनंद झाला. असं मस्त सरप्राईज दिला ना पप्पानी. गौरांशनी पण नाही सांगितलं ना मला. बस मध्ये बसले. हा एवढा मस्त सरप्राईज भेटला मला. अरे माझ्या बाबू आला. बाबूला माझी आठवणच नाही आली ना. नाही ना, काळा होऊन आलाय तिथनं. बघ कसा दिसतोय तू. मी थोडीच गेलेली बाहेर आणि बडबड खूप करायला लागलाय तू. पप्पी दे मला एक. बघा पप्पाने आता आणलं ना खायला, मग तुला देणार नाही, लक्षात ठेव. राईस दे लवकर. पप्पी नाही देणार मी. बापरे, बघ कान तोडला माझा. नीट दे. गंदा पोरासारखं वागू नको हा गौरांश. गंदा गौरांश. खूप खूप मस्त वाटते मला. मला बोललेले हे सकाळी 5 वाजता येईल मी, पण आले. मी पण आता शिरा बनवलेला. भूक लागली म्हणून. आणि ही नको आता नाईट सूट घालायचा. हातपाय धू, अंघोळ करते. थांब मी पाणी ठेवते. नाही आमच्या झाडावरचे आंबे बघा, मस्त पिशवी भरून आंबे आलेत पहिल्यांदा. आणि बघू आंबट आहे का. गौरांश माझ्यासाठी आंबे घेऊन आला. हा ए चावायचं नाही तसं. कच्चे आंबे आहेत मस्त पैकी.
आणि दे 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 इकडं कापायचं. उद्या आपण मस्त मीठ मसाला लावायचा त्याला. हा मला मला पहिलं चिमण दे मग मी चिंगम पप्पाला सांगू का? हा सांग मग मला चिमण दे पहिलं. ये काय पिशवीत टाकले कपडे? गल्ल्यात टाकते. बाबांनी दिले ना. किती एन्जॉय केलं? मज्जा आली? लय मज्जा केली. लय मज्जा केली. मी तर बरोबर छान मारला. कोणाला? तुझं पोट नाही तुझं पोटाला नाही. तुझं एवढं झाड होतं ना. तुझं डोक्यापर्यंत मोठं होतं ते झाडाला असं निचळणं मला फडा गोली छान मारला. बघ इथपर्यंत तुझं पोटापर्यंत मारला. पोटापर्यंत येडा वर्ग झालाय तू. एवढं झाड होतं आणि आंबे कोणी काढले? तू काढले? हा तू काढला आंबा? बाबा मोठी शिडीवर. हा आणि मोठं झाड. शिडीवर. हा शिडीवर चढलेला. शिडीवर चढलेला तो छांबडी. पहिले चिंबून दे. चिंबून दे. आज मी खूप खुश झालेले आहे आणि सरप्राईज देण्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहे ते आज. है ना? है ना? कधीपासून चाललेलं. है ना? आता वाटतंय घर जरा भरल्यासारखं. नाही तर मस्त खाली खाऊ. जाडजूर आहे ना मी. घर भरल्यासारखं वाटतंय. हा वा छान. चला मी तर चालले झोपायला. उद्या सकाळी लवकर उठायचंय. आणि ये आता जातील कुठं? आता फ्रीजमध्ये काय आहे? हाँ या ना इकडं. व्लॉग एंड करते मी. और ब्लॉग को यही पे करते हैं एंड. ब्लॉग इथेच बंद करून टाकू आणि स्टॉप करून टाकू. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ में. तबपर्यंत टाटा. तबपर्यंत ते मला हिंदी बोलायची सवय झाली ना. मेरा ब्लॉग तो हिंदी में चल रहा ना बा. चलो बाय बाय. हे झोपणार 12:30 वाजता आंघोळ करून. गौरांत गेल्या झोपायला. आता मी सुद्धा झोपणार.